नमस्कार. मी माधवी वैरागकर, सायकोथेरपिस्ट आणि काउन्सिलर. आज आपण बोलणार आहोत रागाविषयी. राग ही एक सर्वव्यापी भावना, अगदी लहान थोर सगळ्यांना ही फार त्रास देते. हिच्यामुळे आपलं काय नुकसान होतं हे आपल्याला माहीत असतं. तरी पण ही भावना आटोक्यात कशी ठेवायची हे वेळप्रसंगी आपल्याला कळत नाही. त्यामुळेच आपण आजचा हा विषय निवडला आहे. रागावरचं नियंत्रण कसं ठेवायचं किंवा अँगर मॅनेजमेंट कसं करायचं हे. आता हा राग आजच्याच काळात येतो का सगळ्यांना? आपण कधी म्हणतो परिस्थितीमुळे राग येतो, माणसांमुळे राग येतो. तर अगदी पूर्वीच्या काळीसुद्धा राग यायचा आणि म्हणूनच राज्यात किंवा राजवाड्यात वेगळ्या क्रोधागाराची व्यवस्था होती. व्यक्तीला जेव्हा राग यायचा तेव्हा ती त्या क्रोधागारात जायची आणि राग शांत झाल्यावर बाहेर यायची, जेणेकरून जे आपलं नुकसान होतं, शारीरिक म्हणा मानसिक म्हणा, त्यापासून आपल्याला आपली सुटका होऊ शकते. आता हा जो राग आहे हा व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. म्हणजे बोलण्याचा स्वर, देहबोली, हावभाव आणि अगदी शाब्दिक चकामक ते हाणामारी असं याचं स्वरूप त्याच्या तीव्रतेनुसार असू शकतं. व्यक्तिमत्वाच्या भिन्नतेनुसार लोक या पद्धतीने व्यक्त होत असतात. आता हा जो राग आहे ही एक सहज भावना आहे हे समजून घेणं खूप गरजेचं. पण ती जर योग्य रीतीने आपल्याला प्रगट करता आली नाही तर मात्र ती आपलं नुकसान करते. आपल्या मानसिक स्वास्थ्याकरता, आपल्या शारीरिक स्वास्थ्याकरता आणि आपल्या आर्थिक बाबींकरता ती नुकसानकारक ठरू शकते. कसं ते आपण थोडक्यात बघू. शारीरिक बाब याच्याकरता मी म्हणते की शरीर स्वास्थ्याकरता की जेव्हा ही रागाची भावना आपल्या मनात उत्पन्न होत असते तेव्हा कॉर्टिसोल नावाचं एक हॉर्मोन आपल्या शरीरात तयार होत असतं आणि ते आपल्या शरीराकरता हानिकारक असतं, ज्याच्यामुळे आपल्याला रक्तदाब आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस सारख्या रोगांना तोंड द्यावं लागू शकतं जर हा राग आणि हा संताप आपल्या मनात सतत आणि वारंवार येत असला तर. आता मानसिक स्वास्थ्याची हानी म्हणजे काय? जेव्हा ही रागाची भावना वारंवार आपल्या मनात येत असेल, तो आपल्या वागण्यातनं प्रगट होत असेल, तर आपल्या आजूबाजूचं जे वातावरण असतं, मग घरातलं म्हणा किंवा कामाच्या ठिकाणचं म्हणा किंवा सहकाऱ्यांबरोबरचं जे आपलं वर्तन असतं, त्यातनं हा राग डोकावत असला तर आजूबाजूचं जे वातावरण असतं ते बिघडतं. त्याच्यामुळे आपल्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. नातेसंबंधांमध्ये आपण एकटे पडू शकतो. लोक आपल्यापासून दूर जायला लागतात. ब्रेकअपचंही मेन कारण कधीकधी हेच असतं, तुमच्या स्वभावातला हा राग. आता ह्या आर्थिक नुकसान पण करतो असं आपण म्हटलं. जर तुमचा व्यवसाय असेल आणि हा वारंवार तुमच्या वर्तणुकीतून हा राग जर प्रगट होत असेल तर तुमच्या व्यवसायावर याचा परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जर वारंवार तुमच्या स्वभावातनं हा राग प्रगट होत असेल तर तुमच्या सहकाऱ्यांबरोबरचे संबंध तुमचे बिघडतात. कामामध्ये तुमचं लक्ष लागत नाही, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होत नाही. त्यामुळे एखादी बढती, एखादं प्रोजेक्ट तुमच्या हातात नाही याच्यामुळे जाऊ शकतं. त्यामुळे हा राग कसा व्यक्त करायचा किंवा याची हाताळणी कशी करायची याच्या संबंधी जाणून घेणं प्रत्येकाकरता आवश्यक आहे. आता ही राग येण्याची काही कारणं असतात. दोन मुख्य कारणं म्हणजे आपल्याला कायम असं वाटत असतं की माझ्यावर सतत अन्याय होतो आहे आणि कुणीच माझं ऐकून घेत नाही. याखेरीज अजून काही कारणं असू शकतात. ती कारणं अशी की तुमच्या कामाचे जे टायमिंग्ज असतात, वर्कप्लेस टायमिंग जे असतात ते थोडे वेगळे असू शकतात. त्यामुळे तुमची पुरेशी झोप होत नाही. पुरेशी जर झोप झाली नाही तर एक चिडचिड, एक अस्वस्थता मनात असते जी रागाची भावना आपल्या मनात जागृत करू शकते. त्यामुळे भरपूर 8 तासाची शांत झोप होते की नाही हे लक्षात घेणं खूप गरजेचं. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर काही आजार असतील जसं हॉर्मोनल इम्बॅलन्स, थायरॉईड, ब्लड प्रेशर, काही हार्ट डिसीजेस, तर ह्या पद्धतीच्या जे औषधोपचार तुम्ही बऱ्याच काळापासून घेता त्याचंही एक कारणच असू शकतं की ज्यामुळे तुम्हाला झोप येत नाही नीटची किंवा तुमची झोप होत नाही. त्यामुळे ह्याही गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं. तुम्ही अति महत्त्वाकांक्षी आहात का? म्हणजे ठरवलेल्या टाईम पिरियडमध्ये तो गोल जर सेट झाला नाही तर तुमची चिडचिड होते का? लोक आपल्या महत्त्वाकांक्षेच्या आड येतात आहे किंवा आपल्या यशाच्या आड येतात आहे असं तुम्हाला वाटतं आहे का? कारण हेही एक कारण असू शकतं तुमच्या मनात राग निर्माण करण्याकरता. आता तुम्ही किती वेळ, म्हणजे तुमचा स्क्रीन टाईम काय आहे हा पण एक सध्याच्या काळात महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. कारण की बाहेरच्या जगातला आपला वावर लिमिटेड आहे.
जर आपण बाहेर वावरलो त्याचं एक दडपण घेऊन आपण वावरतो, त्यामुळे प्रत्यक्ष लोकांची संबंध आपले कमी झालेले आहेत. त्यामुळे आपण व्हर्च्युअली लोकांशी कनेक्टेड असतो किंवा मीडिया कनेक्टेड असतो. त्याच्यामुळे हा जो स्क्रीन टाईम आपण किती घालवतो याच्यावरती, ज्या पद्धतीने आपण ते स्क्रीन वापरत असतो त्याच्यावरती किती अप्रिसिएशन्स, कसा रिस्पॉन्स होतो, त्याचा परिणाम आपल्यावर होतो का, आणि त्या परिणामाचे आम्ही इतके दूरगामी जे हे झालेले आहेत परिणाम ते असे असू शकतात की अगदी भांडणापासून तर डायव्होर्सपर्यंत याचे दूरगामी परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे या स्क्रीन टाईम आणि स्क्रीन कसं वापरता, ते कसं घेता, त्याच्याकडे कशा दृष्टीने बघता, कनेक्टेड राहणं खूप महत्त्वाचं आहे या काळात, स्वतःला एक मानसिक आधार म्हणून. पण त्याच्याकडे कसं बघतो तो दृष्टिकोन आपल्या महत्त्वाचा असतो. दुसरी गोष्ट, तुम्ही काय बघता, काय वाचता. एका वयोगटातली मुलं थ्रिल म्हणून म्हणा किंवा कुतूहल म्हणून म्हणा, काही हिंसक गोष्टी, काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मालिका बघत असतात, त्या पद्धतीचे गेम खेळत असतात. त्यामुळे याचा परिणाम पण तुमच्या मनात राग निर्माण करायला होतो. आता पबजीसारखे गेम खेळून मुलं कुठल्या टोकाची भूमिका घेतात किंवा कुठल्या टोकाला जातात हे पण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे कधीकधी काय होतं की ह्या न्यूज चॅनल्सवरती पण आपण सतत बातम्या बघत असतो. त्यातल्या काही बातम्या जर हिंसक स्वरूपाच्या असतील तर त्या पण आपल्या मनात एक रागाची निर्मिती करत असतात. त्यामुळे आपण काय बघतो, काय वाचतो याच्याकडे लक्ष देणं खूप जरुरीचं. तुम्हाला एखादी मानसिक समस्या असेल तर तुम्हाला रागाचा सामना करावा लागू शकतो किंवा रागाची भावना तुमच्या मनात चटकन निर्माण होते. तुमचा जर स्वभाव इंट्रोवर्ट असेल, तुम्हाला एकटेपणा आवडत असेल, तुम्हाला जास्त मित्र नसतील व्यक्त व्हायला, तेव्हाही कुठेतरी मनातलं योग्यरित्या व्यक्त करण्याची जागा नसल्यामुळे कदाचित तुमच्या मनात राग निर्माण होऊ शकतो. या झाल्या राग निर्माण करणाऱ्या किंवा या गोष्टी, ही जी कारणं आहेत ही आपल्या मनात राग निर्माण करू शकतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं आणि आपल्या बाबतीत कुठलं कारण असू शकतं हे जर आपण शोधून काढलं तर मला वाटतं रागावर नियंत्रण आणणं आपल्याला सोपं होऊ शकतं. तर रागावर नियंत्रण आणण्याकरता पहिल्यांदा काय करायचं, तर आपल्याला आधीपासूनच माहिती आहे की आपण म्हणतो की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा मनातल्या मनात 10पर्यंत आकडे मोजा, पाणी प्या, थोडंसं उठून चालून या. असं का करायचं हा पडलेला प्रश्न असतो. खरंच यांनी राग जातो का? राग जरी तुमचा गेला नाही तरी तुमच्या रागाची जी तीव्रता असते ती असं त्यावेळेस वेगळं काम केल्यामुळे कमी होते आणि परिणामी तुमचं होणारं नुकसान कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा. स्पेशली एखाद्या प्रेझेंटेशनच्या वेळेस, काही ठिकाणी वार्तालाप करत असताना जर तुम्हाला असं जाणवतं आहे की तुम्हाला राग येतो आहे, तेव्हा या गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर मला वाटतं की एक वातावरणात आपण समतोल राखू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं. याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो की प्रत्येक जो वार्तालाप असतो किंवा एखादी व्यक्ती असते की जी बघितल्यावर माझ्या मनात राग निर्माण होत असतो, तर असे काही प्रसंग येतील आणि मला कळतं यातनं ट्रिगर होतं आहे की मला राग येतो आहे, तेव्हा तो प्रतिसाद ठरवून सकारात्मक द्या. हसून त्यावेळेस काहीही बोलू नका. जर प्रतिसाद तुम्ही फक्त दिला आणि प्रतिक्रिया दिली नाही तर तुम्ही नक्कीच रागावर नियंत्रण आणू शकता. आणि मग तुम्ही त्या व्यक्तीला सांगू शकता की सध्या मला थोडं बरं वाटत नाही आहे, मला राग आलेला आहे किंवा तुला राग आलेला आहे, तर जेव्हा तुझा राग शांत होईल किंवा जेव्हा मला बरं वाटेल तेव्हा परत आपण या विषयावर बोलू. अशा तऱ्हेने आपण हा रागावरती नियंत्रण आणू शकतो किंवा त्याचं मॅनेजमेंट करू शकतो. आता आपण म्हटलं की पुरेशी झोप नसली, शांत झोप जर येत नसेल तरी चिडचिड होते आणि आपल्या मनात राग मूळ धरायला लागतो. त्यामुळे आपली पुरेशी विश्रांती होते आहे ना, याकडे लक्ष देणं खूप गरजेचं. जर व्यायामाचा अभाव असेल, जर तुमचं शारीरिक स्वास्थ्य ठीक नसेल तरी या झोपेचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यामुळे योग्य तो आहार, योग्य तो व्यायाम, पुरेसं पाणी पिणं, कारण सध्या आपण घरात आहोत आणि आपण AC मध्ये काम करतो, कारण वर्क फ्रॉम होम बहुतेकांचं कॉम्प्युटर वर्क आहे, त्याच्यामुळे त्याच्याकरता AC आवश्यक असतो, शाळेत पाणी कमी पिलं जातं. त्यामुळे या गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर मला वाटतं एक स्वस्थ शरीर आणि एक स्वस्थ मन, ज्यामुळे तुम्हाला एक बॅलन्स राखायला ते मदत करतं. त्यामुळे ह्याही बाबींकडे लक्ष देणं खूप गरजेचं ठरतं. आणि आता सध्या जे आहे आपण बराच वेळ कॉम्प्युटरबरोबर घालवत असतो, त्याच्यामुळे साहजिकच काम संपल्यावरती आपण सोशल मीडियावरती पण जातो. त्याच्यामुळे तुमचं काम
आता घराच्या कामाचा बोजा वाढला आहे, ते घरातलं काम आणि तुमचा स्क्रीन टाईम यांच्यात जे एक ताळमेळ तुम्हाला घालता आला, हे टाईम मॅनेजमेंट जर तुम्हाला सांभाळता आलं, तर मला वाटतं तुम्ही रागापासून स्वतःला नक्की दूर ठेवू शकता. आता आपण वळू की वर्तणुकीमुळे कसा राग येतो. तर कधीकधी काय होतं की आपण म्हणतो की त्या माणसामुळे मला राग आला, त्या मुळे मला राग आला. तर कधीकधी काय होतं की समजून घेणं गरजेचं आहे की कधीकधी गैरसमज असे असतात की ज्याच्यामुळे माणसाला राग येतो. त्यामुळे नीट ऐकून घ्या. इथे नीट ऐकून घ्या, ॲक्टिव्ह लिसनिंग या अर्थी मी म्हणते आहे. कारण आपण एका मनस्थितीत जर आपण असलो तर आपण समोरच्याचं आपल्याला हवं तेवढंच ऐकून घेतो. बाकीच्या गोष्टींचे डिटेल्स आपल्या कानापर्यंत किंवा आपल्या मनापर्यंत जात नाहीत. त्यामुळे ॲक्टिव्ह लिसनिंग जरूर ठेवा. ॲक्टिव्ह लिसनिंग जर असेल तर मला वाटतं हे मनातले गैरसमज आपोआप दूर होतात आणि तिथे मग रागाला जागाच राहत नाही. अजून एक गोष्ट अशी असते की एखादं काम मी खूप मनपूर्वक करते, ते काम कुठेतरी बिघडलं हे मलाही माहीत असतं. मग मी त्या कामाचं समर्थन करायला जाते आणि मग कुणी काही विचारलं किंवा काही शंका विचारल्या तर मग मी बचावात्मक पवित्रा घेते आणि तिथून होते धुसफुशीला सुरुवात. मग ही कशा पद्धतीने व्यक्त होते आपण बघतो. कधी चीड, कधी राग, तर कधी संताप. आणि हे सगळं आपल्या आजूबाजूचं वातावरण बिघडवत असतं, आपल्या मनस्वास्थ्याला हानिकारक असतं. त्याच्यामुळे असं जेव्हा होईल तेव्हा दोन लोकांच्या दृष्टिकोनात फरक असतात, हे लक्षात जर आपण घेतलं इथे आणि ते जे मत व्यक्त करतात ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याचं मूल्यमापन जर आपण केलं नाही तर मला वाटतं ह्या रागाला आपण नक्कीच आळा घालू शकतो. मग ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांचा जर आपण अवलंब केला तर मला वाटतं एक अँगर मॅनेजमेंट आपण साधू शकतो. कारण की तणाव असला तरी राग येतो, राग असला तरी तणाव होतो. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं. आता काही लोक म्हणतात की राग कशा पद्धतीने व्यक्त करायचा. काही लोकांचं म्हणणं असतं गप्प राहा. गप्प राहिला तरी तो राग हानिकारक ठरतो, कारण मग तुम्ही स्वतःशी धुसफूस करता, जेवणावर राग काढता. परिणामी ह्यांचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होतो. बोलून टाका. बोलून टाकलं तर आजूबाजूचं वातावरण बिघडतं, नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही पद्धती योग्य नाही. मग रागाची योग्य पद्धतीने जर तुम्हाला हाताळणी करता आली, योग्य शब्द जर वापरता आले तर मला वाटतं हे नियंत्रण सहज शक्य होईल. काही वेळा आपल्याला काही आपल्या व्यक्तींच्या वर्तनाचा रागच येत असतो आणि ते खरंच जर तुम्हाला वाटत असेल अयोग्य आहे त्या व्यक्तीच्या भविष्याकरता, तर तुमच्या घरातली मुलं म्हणा, हाताचे खालचे सहकारी म्हणा किंवा कामाखालचे सहकारी म्हणा, या लोकांना जर तुम्हाला योग्य रीतीने योग्य स्वरांमध्ये समजावून सांगता आलं की ते त्यांच्याकरता अयोग्य कसं आहे आणि योग्य पद्धतीने वागल्यास ते त्यांच्याकरता कसं फायदेशीर ठरेल, तर मला वाटतं तुमच्या ह्या समजावणीची, या कानउघाडणीचा ते सहर्ष स्वीकार करतील. त्याच्यामुळे अशा पद्धतीने राग व्यक्त करा, ही योग्य पद्धत आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने जर राग व्यक्त करता आला तर राग ही एक सहज भावना आहे आणि ती आपल्याला सुधरवू शकते, हे आपल्या लक्षात येतं किंवा आपल्या व्यक्तिमत्वात, आपल्या वातावरणात सुधार आणू शकते. त्यामुळे रागाचं योग्य प्रमाणात जर तुम्हाला तो व्यक्त करता आला तर आपल्या आजूबाजूचं वातावरण आपण स्ट्रेस फ्री ठेवू शकतो. सध्या इतकंच.